चला तर मंडळी, रेस्टॉरंटमध्ये न जाता आज आपण चिकन मंचुरियन, चिकन बिर्याणी, अंडा मंचुरियन खाल्लेलेच असेल. आज व्हेज मंचुरियन खाणार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी एकदम टेस्टी रेस्टॉरंटचाही स्वाद घरीच आपण घेऊ शकतो आणि थोड्याशा 10-20 रुपयाच्या भाजीमध्ये पोटभर असा आपण चिकन मंचुरियनसारखा व्हेज मंचुरियन बनवून खाऊ शकतो. आपण एकदम रेस्टॉरंटसारखाच आजचा आपला मेनू होणार आहे. एंडपर्यंत पाहत राहा, जबरदस्त होणार आहे, सर्वांनाच आवडणारा, चटपटा, मजेदार. तर चला वेळ न घालवता आज आपला स्टार्ट करू. चिकन मंचुरियनच्या जागी आज व्हेज मंचुरियन, तर सर्वांनाच आवडणारा आजचा मेनू आहे. तर चला, चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका. तर चला मग आता. तर मी इथे घेतलेली आहे 1 kg गोबी. पाहू शकता एकदम ताजी मस्त आहे, कवळी. तर आपण याच्यामध्ये यानी की 250 ग्राममध्येच आपण आजचा व्हेज मंचुरियन बनवणार आहे. तर मी हे वरचे जे पाने आहे थोडेसे खराब राहतात ते काढून घ्यायचे आहे आपल्याला. आणि आपल्या मधला जो राहते एकदम लाईट ग्रीन कलरचे पाने ते आपल्याला याच्यामध्ये यूज करायचे आहे आणि हे डेकोरेटसारखे आपण इथे ठेवू शकतो. तर चला, याच्यामधला मी थोडासा 250 ग्रॅम एवढा काप इथे अंदाजमध्ये काढून घेणार आहे. तर आपल्याला इथे व्हेज मंचुरियन बनावायचं आहे, तर इथे तुम्ही गोबी जे आहे तर कमी जास्त करू शकता. तर मी अर्ध्या भागामधून थोडासा जास्त भाग मी ठेवणार आहे आणि 250 ग्रॅम एवढा भाग मी काप करून घेत आहे, तुम्हाला दाखवते. आणि हे जो छोटासा भाग आहे तो आपण यूजमध्ये घेऊ. आता इथे 250 ग्रॅम मी गोबी इथे अंदाजी घेतलेलीच आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि इथे मोठ्या इथे भागामध्ये मी पहिल्यांदा कट करते, नंतर इथे बारीक चॉपर करायचा. इथे चॉपरचाही तुम्ही वापर करू शकता किंवा चाकू जर तुमचा धारदार असेल, एकदम तेज असेल, तर तुम्ही चाकूने सुद्धा इथे बारीक कट लावू शकता. तर मी एकदम असे बारीक इथे काप केलेले आहे एकदम सरळ भागामध्ये आणि इथे बारीक चिऱ्या मी इथे लावून घेणार आहे. नंतर इथे फटाफट कट करून घेते, तुम्हाला ते सुद्धा दाखवते. एकदम बारीक आपल्याला इथं काप करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही चॉपरचा यूज करू शकता. तर मी इथे सर्व इथे चाकूने बारीक कट केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. मोठ्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर करून घेऊ आपण फटाफट. तर मी एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. इथे मी घेतलेले आहे 6 टीस्पून मैदा आणि 6 टीस्पून इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला. सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. तर तुम्ही मैदासुद्धा एक वापरू शकता. तर इथे आता सुके जेवढे तुमच्याजवळ मसाले असेल तिथे वापरू शकता तुम्ही. तर मी इथे गरम मसाला, चाट मसाला, हळद, इथे बारीक काप केलेला कांदा, काश्मीरी लाल मिर्च पावडर, अशी बारीक कुटलेली लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, इथे आपल्याला सर्व वापरायचे आहे जेवढे तुमच्याजवळ असेल मसाले तेवढे. तर इथे चवीनुसार मीठ, कोथिंबीर, सर्व इथे मसाले टाकले की जबरदस्त स्वाद येतो. तर चवीनुसार मीठ वगैरे घालून मस्त इथे आपल्याला जे आपली बेंडिंग आहे पूर्ण इथे करून घ्यायची. नंतर हाताने मॅश करायची, बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. जे भाजी आहे, गोबी आहे, हे आपण मसाले वगैरे टाकले त्याचंच पाणी इथे सुटल्या जाते, पाहू शकता तुम्ही. आणि हे थोडं आपल्याला मैदा जे आपण इथे ठेवलेला होता ते ॲड करायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की पतला होत आहे तर तुम्ही इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता. तर चला आता इथे मी पूर्ण फिरून घेते आणि एक गोळा असा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी इथे पूर्ण मॅश केलेली आहे. आता इथे तुम्ही तुमच्या साईजनुसार, आवडीनुसार इथे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे किंवा आपण भजे वगैरे बनवतो तसेही तुम्ही फ्राय करू शकता. तर मी इथे आपण मंचुरियन बनवत आहे तसाही शेप द्यायचा आहे आपल्याला. तर मी इथे थोडे इथे साईजने जे गोल आहे हे करून घ्यायचे आपल्याला गोळे. तर मी पूर्ण इथे करून घेते जेवढं बॅटर आहे तेवढं. तर मी इथे एवढे बॅटर जे आहे तेवढे गोळे इथे करून घेतलेले आहे मीडियम साईजचे. तर चला आता फ्राय करायचं आहे. फ्राय आपण इथे जेवढं आपल्याला इथे घ्यायचं आहे ऑइल तेवढं घ्या आणि मस्त कडकडीत इथे ऑइल गरम करायचं आणि 10 ते 15 मिनटं मस्त असे कुरकुरीत इथे भाजून घ्यायचे आहे आपल्याला. एकदम लालसर झाले की काढून घ्यायचे. तर मी इथे कढई जे आहे अशी फिरून घेते किंवा चम्मच जर मी घातला तर तुटून जातात, त्याच्यामुळे चम्मच घालायचा नाही. जेव्हा एक साईड चांगली इथे परफेक्ट भाजल्या गेली ऑइलमध्ये तेव्हाच इथे पलटायचं. तोपर्यंत इथे हातही नाही लावायचा, नाहीतर काय होणार आहे ना इथे तुटून जातात. तर इथे पाहू शकता तुम्ही 10 मिनटं झालेले मस्त कुरकुरीत इथे आपले मंचुरियन इथे फ्राय झालेले आहे. तर मी एका
बाउलमध्ये काढून घेते। आता दुसरी स्टेप आपल्याला अशीच याच पद्धतीने एकदम आपल्याला थंड ऑइल करायचं नाही, मीडियम गॅसवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथं भाजून घ्यायचे। तर पाहू शकता मी इथे 2 बॅचेसमध्ये चांगली इथे कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। झूम करून सुद्धा दाखवते, आतपर्यंत मस्त असे क्रंची झालेले आहे। तर आता याच कढईमध्ये मी ऑइल ठेवलेलं आहे, 2 टीस्पून चांगले मोठ्या साईजचे जिरं घालायचं, मोहरी घालायची याच्यामध्ये। मस्त कडकडीत झालं की आपल्याला इथे कापलेला कांदासुद्धा घालायचा आहे, अर्धा किंवा 1 तुमच्या आवडीनुसार। इथे मी 1 कापून घेणार आहे मोठ्या साईजचा कांदा आणि ते टाकून घेणार आहे। चांगला इथे लालसर झाला, इथे थोडासा लालसर झाला की आपण इथे अद्रक लसणचा पेस्ट 2 चम्मच ॲड करायची आहे, चांगले भरून भरून। तर याला सुद्धा आपल्याला चांगलं एकदम फ्राय करून घ्यायचे। तर 5 मिनटं लागतात, चांगला कुरकुरीत इथं खमंग इथे स्वाद येईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे। मस्त इथं भाजल्या गेलेले आहे लसण, जिरा, आपला अद्रक लसणचा पेस्ट। तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे सुद्धा गरम मसाले आपण जेवढे पहिल्यांदा ॲड केले तेच मसाले इथे पुन्हा ॲड करायचे आणि चांगलं इथे फिरून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्ही इथे मुलांना देत असेल तर तुम्ही थोडंसं इथे केचप वगैरे टाकू शकता। मस्त असा चटपटा आपली आजची मंचुरियन बनणार आहे। तर मी 1 टीस्पून इथे टमाटर सॉस टाकलेला आहे। इथे टमाटर मी 2 इथे बारीक साईजचे घेतलेले होते कुटून, चांगला इथे पेस्ट बनवलेला आहे, त्याच्यामुळं मस्त असा चटपटा स्वाद येतो। तर तुमच्या आवडीनुसार जास्तही टाकू शकता। 2 मीडियमचे मी इथे टमाटर वाटून घेतलेले आहे। तर मस्त असे खमंग भाजले गेलेले आहे मसाले, ऑइलसुद्धा सुटले गेलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर इथे आपल्याला डार्क सोया सॉस टाकायचा आहे 1 टीस्पून आणि हे सुद्धा फिरून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असा स्वाद येतो, जसा रेस्टॉरंटमध्ये बनवतात ना तसाच। तर आता हे आपण फ्राय केलेले मंचुरियन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि चांगली इथे कोटिंग होईपर्यंत फिरून घ्यायचे। त्याच्यामुळं मस्त आतपर्यंत इथे मसाल्याची जी कोटिंग आहे, ऑइलची जी कोटिंग आहे चांगली जबरदस्त येतो। इथे काहीच आपण कलर वगैरे यूज केलेला नाही, तुम्ही पाहू शकता। जे आपण मसाले ॲड केलेले आहे, टमाटर वगैरे, त्याचाच कलर जे आहे तेच याच्यामध्ये चांगला ऑब्झर्व होऊन जातो, एकदम लालसर इथे दिसत असेल। तर आता इथं झाकून ठेवायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं। चला तर 2 मिनटानंतर बघू। 2 मिनटं झालेली आहे, मस्त ग्रेव्ही इथे आपली ॲब्झर्व झालेली आहे मंचुरियनमध्ये, पाहू शकता तुम्ही। एकदम मस्त जास्त ग्रेव्ही आपण इथे केलेली नाही आहे, एकदम मस्त रेस्टॉरंटसारखाच आपण आजचा मेनू तयार केलेला आहे। चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर हा घ्या आपला गोबी मंचुरियन तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। कलर खूप छान आलेला आहे आणि टेस्टी खूप झालेला आहे। आपण खूप सारे मसाले ॲड केलेले आहे, चटपटा इथे आपण इथे मंचुरियन तयार केलेले आहे। मी हे जे पत्ते ठेवलेले ते गोबीचे त्याच्यामध्ये छान इथे डेकोरेट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि थोडासा इथे चीज आपण इथे याच्यामध्ये ॲड करू, इथे तुम्ही पनीरसुद्धा ॲड करू शकता। तर हे चीज आहे, एकदम जबरदस्त लागतात खायला, पाहू शकता तुम्ही। आहे ना चटपट बनणारी रेसिपी। जर गोबी आवडत नसेल तर अशा पद्धतीची नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल खायला सुद्धा। तर आहे ना एकदम टेस्टी आजची रेस्टॉरंटसारखीच आपली मंचुरियन। तर मी गरमागरम आहे, हाताला चटकेसुद्धा लागत आहे। तर पाहू शकता तुम्ही, मस्त आतमध्ये जे आहे कोटिंग जबरदस्त, खायलाही खूप टेस्टी आहे। एक वेळा नक्की बनवून बघा, नक्की आवडेल। तर कशी वाटली आज गोबी मंचुरियन तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका। तर अशाच झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा। तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।